नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजेच 9 मार्चचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे की प्रिया कल्पनाताईंचं डोकं दाबत असते आणि अचानकच तिला फोन येतो मैनावतीचा. म्हणून ती म्हणते की आई मी मैत्रिणीला भेटायला जाते. तर कल्पनाताई म्हणतात हो जा, तुझ्या हात लागला ना की माझं डोकं दुखायचं थांबलं. असं म्हणून आता प्रिया जाते आणि हे सगळं सायली बघत असते. आता प्रिया जाताना तिच्याकडून आहे ना तिचं जे ATM कार्ड आहे तर ते खाली पडतं आणि हे सगळं सायली अगदी बारकाईने पाहत असते की प्रिया आता कुठेतरी बाहेर चालली म्हणून. आता सायली मनातल्या मनातच विचार करायला लागते की प्रिया आता अशी अचानक बाहेर कुठे चालली असेल म्हणून फिरायला. आता सायलीच्या डोक्यामध्ये चक्र चालू होतात की आपण आता प्रियाचा पाठलाग करायलाच हवा आहे म्हणून. आता प्रिया तर तिथून निघून जाते आणि सायली लगेचच कल्पनाताईंना म्हणते की आई मी यांना डाब्यामध्ये खीर द्यायची विसरली, तर मी पटकन ऑफिसला जाऊन येते. आणि मनात म्हणत असते की आता ही कुठे निघाली, मला हिच्यावर लक्षच ठेवायला हवं. असं म्हणून प्रिया आता ही सायली पटकन कल्पनाताईंना सांगते की ऑफिसला जाऊन येते म्हणून आणि लगेचच ऑफिसला निघून म्हणजे प्रियाच्या पाठलाग करण्यासाठी निघून जाते. आता आपण पुन्हा पाहतोय की ऑफिसमधला सीन म्हणजे चैतन्य आणि अर्जुन दोघंजण सुद्धा ऑफिसमध्ये बसलेले असतात. पण काही केल्या अर्जुनला काही चैन पडत नसते. चैतन्य म्हणत असतो थांब मला एक गोष्ट सांग, मला नाही सगळं प्रोसेसच होत नाही आहे. अरे त्या दिवशी तर रविराज सर म्हणाले ना की तन्वीचं ब्लड ग्रुप 100% O निगेटिव्ह आहे म्हणून. आणि मग आता तुझं असं म्हणणं आहे की तन्वीचा ब्लड ग्रुप काही वेगळाच आहे म्हणून. आणि पुढे चैतन्य म्हणतो की याचा अर्थ तन्वी ही म्हणजे प्रिया ही तन्वी नाही. तर अर्जुन म्हणतो राईट, तिने ना सगळ्यांची खूप मोठी फसवणूक केली आहे. आता चैतन्य तर डोक्यालाच हात लावतो, म्हणतो शपथ असं कोणी कसं करू शकतं. अरे कोणाची तरी आयडेंटिटी घेऊन असं कोणीतरी कुणाच्या घरात कसं काय घुसू शकतं. आणि आता अर्जुन म्हणतो अरे करू शकताना हे असं तिनं केलं आहे, तिने सगळ्यांची फसवणूक केली आहे. पण का केलं असेल तिने, हाच मुद्दा आहे रे. अरे तिला सुभेदारांचा पैसा हवा होता का तिला हे सगळं आमच्या सुभेदारांच्या इमोशनशी खेळायचं होतं नक्की का. आणि ती सुभेदार नाही आहे, मग नक्की खरी तन्वी कुठे आहे. आता हे सगळे प्रश्न अर्जुनला पडलेले असतात. चैतन्य म्हणतो ज्या दिवशी रविराज सरांना कळेल हे सगळं त्या दिवशी त्यांना केवढा मोठा धोका बसेल. आणि आता चैतन्य म्हणतो की अरे तू रविराज सरांना हे सगळं सांगितलंयस का. अर्जुन म्हणतो की नाही, त्याला काहीही सांगण्यात पॉईंट नाही आहे आत्ता, कारण आता आपल्या हातात आता कॉन्क्रीट पुरावेच नाही आहेत ना, म्हणून आपण आता रविराज सरांना काही सांगू शकत नाही असं अर्जुन सांगतो. इकडे आपण पाहतोय की प्रिया गाडीमध्ये बसून चाललेली असते सदा महिन्याला पैसे देण्यासाठी आणि सायली तिचा पाठलाग करत असते रिक्षामधून. आता हे या दोघींचा ना बराच वेळ असा थरार दाखवला आहे की प्रिया पुढे जाते, सायली रिक्षामधून पाठीमागे येते. प्रेक्षकांचा भाग सुद्धा ना खूपच मोठा म्हणजे जवळजवळ 30 मिनिटांचा भाग आहे. त्यामुळे प्लीज माझ्या या सगळ्या मिनीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सायली त्या रिक्षावाल्याला सतत सांगत असते दादा लवकर चला ना म्हणून. आणि आता अचानक सायलीच्या लक्षात येते की आपण अर्जुनला फोन करायला हवा म्हणून. आता अर्जुनला फोन करते तेव्हा अर्जुन फोन उचलतो आणि लगेचच सायली त्याला ना सांगायला लागते बोल बायको म्हणल्यानंतर हॅलो अहो प्रिया ना अचानक घराबाहेर पडली आणि मला संशय आला म्हणून मी तिच्या मागे आली आहे असं आता सायली सांगते. आणि म्हणते की ती RT गार्डनच्या दिशेने निघाली आहे आणि माझी ना खात्री की आपल्या हातीनं आज नक्कीच काहीतरी लागेल. अर्जुन म्हणतो एक काम कर, लाईव्ह लोकेशन शेअर कर, मी लगेचच इथून निघतो. सायली म्हणते अहो काहीच गरज नाही आहे, मी आता तिचा पाठलागच करते ना आणि मला जर का तशीच गरज वाटली ना तर मी तुम्हाला फोन करेन ना, तुम्ही नका काळजी करू. असं म्हणून सायली डायरेक्ट फोन कट करते आणि रिक्षावाल्याला म्हणते दादा लवकर चला आपल्याला त्या गाडीच्या पाठीमागे जायचं आहे म्हणून. आणि अर्जुन आणि चैतन्य इकडे ऑफिसमध्ये बसलेले असतात आणि पुन्हा इकडे प्रिया पुढे जाते गाडी चालवत आणि पाठीमागे रिक्षात सायली हे आपल्याला दाखवलेलं आहे. आता इकडे आपण पाहतोय की अर्जुन म्हणजे वैतागलेला असतो की सायली काही न सांगता फोन कट करते म्हणून. आता आपण पाहतोय की इकडे प्रिया सदा महिनाच्या घरी येऊन तिची गाडी थांबवते, गाडीतून उतरते आणि घरामध्ये जाते. पाठोपाठ लगेचच सायलीची सुद्धा रिक्षा येते आणि सायली सुद्धा रिक्षातून उतरते. आणि सायली रिक्षातून उतरली की सायलीच्या लक्षात येतं की अरे हे तर सदाशिव आणि मैनावतीचं घर आहे म्हणून. आणि सायली मनात विचार करायला लागते की अरे पण ही इथे का आली असेल म्हणून. आता बघा इकडे प्रिया सदाशिव आणि मैनावतीच्या खोलीमध्ये जाते. सायली लगेचच लपण्यासाठी बाहेर खिडकीपाशी येते आणि इकडे सदाशिव आणि मैनावती घरामध्ये असतात. लगेच सदाशिव म्हणतो का अगं केव्हापासून वाट बघतोय ग मी तुझी. आणि आता बघा हा मैनावती म्हणते आणि तू ते चहा पाणी घेऊन आली असेलच ना. नाही म्हणजे तुला हवा असेल तर घेऊन येते मी थांब आले. आता प्रिया म्हणते राहू दे काही गरज नाही आहे, मी इथे ज्या कामासाठी आली नाही मी ते काम करते आणि निघते. आणि सायली हे सगळं खिडकी उघडून
त्या सदाशिव मैनाच्या घरातून बघत असते. सदाशिव म्हणतो, अगं असं काय बोलतीस ग तू? अगं आदनमधनं तू आलीस की मला ना आम्हाला जरा बरं वाटतं ग. मैना पण हा म्हणत असते. सायली मनात म्हणते, सदा आणि मैना प्रियाशी इतकं हसत हसत बोलतायत, म्हणजे नक्की हे दोघं जण बाहेर गेल्यानंतर सुद्धा प्रिया यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिली. पण का राहिली असेल? आता इकडे प्रिया त्या दोघांना म्हणत असेल, तर मला बरोबर आजच्याच दिवशी माझी आठवण येते ना. तर सदाशिव म्हणतो की नाही होय, म्हणजे चापसलेला असतो. आता बघा आता प्रिया लगेचच म्हणजे तिच्या पर्समधून नोटाचं बंडल काढते आणि सदाशिवला दाखवते आणि म्हणते, तुम्हाला ना मी फक्त एवढ्यापुरतीच आठवते. आता असं म्हणल्यानंतर ते बंडल ते आहे तर ती मैनावतीच्या हातामध्ये देते पैशांचं. तर मैनावती खेचते, तर प्रिया पुन्हा तिच्याकडे खेचते आणि म्हणते की काम झालंय, आता परत मला कॉल नाही करायचा. असं आता बजावून प्रिया मैनावतीच्या हातामध्ये ते पैशाचे बंडल देते. मैनावती हावऱ्यासारखी ते पैसे जे आहेत ना ते असं उलगडून बघत असते आणि हे सगळा सीन जो आहे तर ती सायली खिडकीतून बघते आणि सायली मनाशी म्हणत असते, प्रिया सदाशिव आणि मैनावतीला इतके पैसे का देते म्हणून. आता सायली बघा लगेचच खिडकी बंद करते आणि अर्जुनला फोन करण्यासाठी तिथून जराशी बाजूला येते. आता अर्जुन लगेच फोन उचलतो आणि म्हणतो की बोल, तू अजूनही प्रियाच्याच मागे आहेस का? तर सायली म्हणते, हो मी तिचा पाठलाग करत करत कुठे येऊन पोचली माहिती आहे का तुम्हाला? अर्जुन म्हणतो, कुठे? तर लगेच सायली म्हणते, सदाशिव आणि मैनाच्या घरी. अर्जुन म्हणत असतो की व्हॉट? तर सायली म्हणते, हो. आणि ते दोघं जण काय बोलत होते ना ते नीटचं ऐकायला आलं नाही, पण प्रियाने ना तिला पैसे दिले आणि जवळजवळ 15-20 हजार रुपये असतील इतक्या नोटा होत्या त्या. अर्जुन म्हणतो, इतके पैसे तिने त्यांना का दिले? सायली म्हणते, तेच तर कळत नाही आहे ना मला, आणि मी बोलते हो तुमच्याशी नंतर. असं म्हणून सायली डायरेक्ट आता फोन ठेवून टाकते. अर्जुन हॅलो ऐक म्हणत असतो. इतक्यातच आपण पाहतोय की सायली बोलायला गेले आणि आता प्रिया नेमकी त्यांना पैसे देऊन बाहेर पडते आणि आता तिच्या गाडीजवळ जाते. आता हे सुद्धा सगळे सायली खांबाच्या आड उभारून ऐकते, पण सायलीला वाटतं की थोड्या वेळात की प्रिया आपल्याला बघते की काय म्हणून, पण प्रिया काही बघत नाही, डायरेक्ट गाडीत बसते आणि आता तिथून निघून जाते. आता प्रिया निघून गेल्यानंतर बघा सायली ना आतमध्ये जाऊन या दोघांचा चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न करते, पण सदाशिव मैना काही यांच्या हाती सहजासहजी लागत नाहीत. आता आपण पाहतो की आता प्रिया तर गाडीत बसून तिथून निघून जाते आणि सायली आता आतमध्ये येते सदाशिव आणि मैनावतीशी बोलण्यासाठी. इकडे आपण पाहतोय घरामध्ये सदाशिव म्हणत असतो, अगं हे महिने अगोदर दरवाजा बंद कर ना, शेजारचं कोणी येऊन टपकलं तर त्याची नजर पडेल ना आपल्या पैशावर. मैनावती म्हणते, करा जावं तुम्हीच. आता लगेच सदाशिव तू पण ना असं म्हणून दरवाजा बंद करायला जातो आणि बघा इतक्यातच सायली लगेचच ते दरवाजा जोरात उघडते ना. आता दरवाजा उघडल्यानंतर या सदाशिवला काय बोलावं ते कळतच नाही आणि सदाशिव बघतच राहतो. मैना म्हणते, काय करताय तुम्ही? करा लवकर, दरवाजा बंद करा. आणि पैसे मोजत असते भिंतीकडे तोंड करून. आणि आता सायली इतक्या रागाने आतमध्ये येते ना. आता लगेच मैनावती सुद्धा लगेचच वळून बघते सायलीकडे, घाबरते. बापरे, हे दोघं जण खूप घाबरतात. मैनावती सायलीला बघता क्षणी लगेचच पैसे पदराच्या आड लपवते. आता मैनावतीने असे पैसे लपवले की ही सगळी गोष्ट सायलीच्या लक्षात येते. आणि आता आपण पाहतोय लगेचच सुभेदारांच्या घरातला असेल, कारण तोपर्यंत ही प्रिया घरी पोचलेली असते ना. आता आपण पाहतोय पूर्णाजी हॉलमध्ये येऊन विमल म्हणून खूप हाका मारत असतात. इतक्याच प्रिया तिथे येते आणि म्हणते, पूर्णाजी विमलताई काही दिसत नाही आहे, तुला काय हवं आहे का? मी देऊ का? तर पूर्णाजी म्हणतात की मला थोडी कॉफी हवी होती, आता तू आलीस ना तर मला तूच करून दे ना. तर प्रिया लगेच मनात म्हणते, ही म्हातारी चक्क माझ्या हातची कॉफी प्यायला तयार झाली, नाहीतर ही असली कामं फक्त मला शिक्षा म्हणूनच मिळतात. ही सगळी माणसं माझ्या बाबतीत खरंच बदलायला लागली आहेत का? असं म्हणून चेहऱ्यावरती स्माईल ठेवते. आणि बघा प्रिया लगेच म्हणते की पूर्णाजी तुला माझी ह्याची कॉफी तुला गोड लागेल ना. आता पूर्णाजी म्हणतात, आता तू बदलायचा प्रयत्न करतेस ना तर मग आम्ही सुद्धा थोडे बदलतो ना. अगं काय आहे ना की आपल्या घरामध्ये आनंद आणि समाधान येण्यासाठी आम्ही काही वाटेल ते करू. आता लगे प्रिया हसायला लागते आणि म्हणते, थँक्यू पूर्णाजी, मी आत्ता घेऊन आली. म्हणून तिचे ते पर्स आणि मोबाईल तिथेच डायनिंग टेबलवरती ठेवते आणि बस ना गं, बस पूर्णाजी म्हणून त्यांना डायनिंग टेबलवरती आता बसवते आणि म्हणते, आत्ता आणते मी तुला कॉफी. पूर्णाजी सुद्धा हो म्हणतात आणि बघा आज पूर्णाजी ना प्रियाची चांगलीच मजा घेतात. आता बघा प्रिया लगेचच कॉफी करायला लागते. पहिल्यांदा कॉफीची काय बाटली घेते, कप काय घेते. आता पूर्णाजींच्या हे सगळं लक्षात येतं ही काय करते ते, पण पूर्णाजी पटकन तिला म्हणतात, अगो तू काही मला इन्स्टंट कॉफी करतेस का? मला नाही आवडत ग ही, मला ना फिल्टर कॉफी लागते ग. आता असं म्हणल्यानंतर प्रिया तर म्हणते की हो का, फिल्टर कॉफी? आता पूर्णाजी म्हणतात, नाही म्हणजे बनवायला तशी अवघड असते पण चवीला छान असते ग. अगं कल्पनाने इथेच कुठेतरी दुसरीकडे ठेवली असेल बघ ती फिल्टर कॉफी. असं म्हणल्यानंतर आता प्रियाला ना ते इतकी शोधाशोध करायला लावतात आणि सगळं फास्ट फॉरवर्ड दाखवलेलं आहे. इथे शोध तिथे शोध म्हणून पूर्णाजी आज मुद्दामून प्रियाची मजाच घेत असतात. आता इतकी पळापळ केल्यानंतर पूर्णाजी म्हणतात, अगं हो आता आठवलं ग, ते समोरच्याच कपाट आहे ना तुझ्या, हां ते उघड आणि बघ
तिकडे डावीकडेच असेल. हां तीच बघ बाटली. अगं कल्पनाने मला सांगितलं होतं संपत आली फिल्टर कॉफी म्हणून. हां तीच आहे कॉफी. आता तीच कॉफी घे आणि ती बनव. असं म्हणल्यानंतर प्रिया आता तोंड वाकडं करत असते. पुन्हाजी म्हणतात कशी करायची माहिती ना, तर तिला आता रेसिपी सांगतात. कपात डायरेक्ट नाही टाकायची, ती पातेलं घ्यायचं, त्यात पाणी घ्यायचं, त्याच्यात कॉफी टाकायची आणि ती उकळायची. असं करायचं. असं म्हणून आता पुन्हाजी एकट्याच इकडं तोंड करून हसत असतात. आणि प्रियाची इतकी धांदर उडालेली दाखवली ना आज की पहिल्यांदाच आता बघा पाणी काय टाकते, कॉफी टाकते. आता ते म्हणतात की साखर पण घाल थोडीशी. प्रिया म्हणते हो आणि अंदाजानेच घाल. तिला इतक्या सूचना देत असतात ना की बस तिला म्हणत असतात बघूया तुझा अंदाज कसा येत होते, आणि जायफळ पण घाल. आता प्रिया म्हणते की जायफळ. पूर्णाजी म्हणतात हो मला जायफळ लागतं. प्रिया म्हणते आता कुठे शोधू. पूर्णाजी म्हणतात बघ ना असेल तिथेच कुठेतरी. आता तिला पुन्हा जायफळ शोधण्यासाठी पळापळ करायला लावतात. आता आपण पाहतोय लगेचच पुन्हा पुढचा सीन. इकडे सदाशिव सायलीला म्हणत असतो काय गं आम्हाला घराबाहेर काढून तुमच्या सुभेदारांचं मन नाही का भरलं. आता पुन्हा इथं आली. मैनावती म्हणते पोरी तुला सांगून ठेवतो बघ आम्ही काही बी केलेलं नाही, आणि तुझा नवरा ना स्वतःहून आला होता इथं आणि आम्हाला घेऊन गेला स्वतःहून तुझ्या घरी, आणि तुम्ही आम्हाला घराबाहेर काढल्यानंतर आम्ही पडलो कोणी, आम्ही गुमान घराबाहेर. मग आता जा बरं तू आता इथून जा, तुझा आमचा काही संबंध नाही आहे, जा बरं इथून जा. असं बोधगं बोलायला लागतात ना. आता सायली म्हणते नाही जाईन ना मी, जाईन घराबाहेर जाईन, पण ना मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या. आता आपला काहीही संबंध नाही आहे, तरीही माझी जाऊ प्रिया सुभेदार ती इथे का आली होती. आता असं जेव्हा सायली विचारते तेव्हा हे दोघे जण गप्पच बसतात. नाही ना काही बोलावं ते कळतच नाही. इकडे आपण पाहतोय की चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की आपले क्लायंट जे आहेत ना तर ती येणार आहेत ना, मी आता जस्ट त्यांच्याशीच बोलू इतक्यातच ते क्लायंट तिथे येतात. आता क्लायंट तिथे येतात आणि बसतात, पण अर्जुनचं काही लक्षच नसतं. आता चैतन्यच त्या क्लायंटच्या हातातून फाईल घेतो, त्यांच्याशी डिस्कशन करतो आणि अर्जुनचं काही लक्षच लागत नसतं. चैतन्य एकटाच त्या माणसाशी बोलत असतो. आता शेवटी वैतकून तो माणूस म्हणतो अर्जुन सुभेदार सर तुम्ही सुद्धा एकदा डॉक्युमेंट बघून घ्याल ना म्हणून. आणि अर्जुन म्हणतो हो मी डॉक्युमेंट पाहतो. आणि चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं, त्यामुळे चैतन्याने ही सगळी सिच्युएशन हँडल केलेली असती त्या माणसाशी बोलण्याबाबत, कारण त्यालाही लक्षात येतं की अर्जुनचं काही लक्षच नाही म्हणून. आता चैतन्य त्या माणसाला पिटाळतो अक्षरशः बाहेर, आणि त्याच्यानंतर ना अर्जुनवरतीच ओरडतो. चैतन्य म्हणतो काय चाललंय तुझं, अरे आपले क्लायंट आपल्याशी बोलतात आणि तुझं लक्षच नाही आहे. अर्जुन म्हणतो सायली प्रियाच्या पाठोपाठ लोखंडेच्या घरी पोचली. चैतन्य म्हणतो लोखंडे, अरे तो लोखंडे म्हणजे सायली वहिनीचे खोटे आई वडील बनून आले होते ते. अर्जुन म्हणतो हो तेच, आणि प्रियांना त्यांना खूप सुद्धा पैसे दिलेत. आणि चैतन्य म्हणतो काय, आणि अर्जुन म्हणतो आणि हे सांगून माझ्या बायकोनी ना फोन कट केला आहे आणि आता माझे ती फोन सुद्धा उचलत नाही आहे. चैतन्य म्हणतो एक मिनिट सायली वहिनी आता त्यांच्या घरी गेली आहे, आता ती तिथे आहे का. अर्जुन म्हणतो काही माहीत नाही आहे मला, तिनं माझे फोन पण घेत नाही आहे आणि माझा फोन कट करते आणि आता माझा फोन उचलतच नाही आहे, मी काय करू. तिला ना एकटीला सगळी शोधाशोध करायची असते. आता त्या प्रियाने किंवा सदा महिन्याने तिला काही केलं तर ते किती महागात पडेल. आता चैतन्य म्हणत असतो की चिल अगं अरे सायली वहिनीनं आतापर्यंत ना अनेक वेळा असं प्रूव्ह केलं की सायली वहिनी अशा सिच्युएशन एकदम व्यवस्थित हँडल करू शकते म्हणून. अर्जुन म्हणतो अरे पण ती आता माझ्या फोनसुद्धा घेत नाही आहे ना, एरवी मला 1000 कॉल करते, 1000 खूप कॉल, पण आता माझा एकही फोन उचलत नाही आहे. तिला कळत नसेल का की आता मला टेन्शन येत असेल म्हणून. इकडे सायली सदाशिव आणि मैनावतीला विचारत असते की मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर द्या. आणि तुम्हाला माहिती नाही की तुमचं खोटं आमच्यापासून लपून राहत नाही, त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे ना, त्यामुळे मला नीट सांगा की प्रिया इथे का आली होती ती. आता सदाशिव म्हणतो की ते आम्ही असा करायला लागतो. आणि इकडे अर्जुन इकडे सायलीला एकसारखा फोन करत असतो. आता सायलीच्या हातातच मोबाईल असतो, त्यामुळे तिला लक्षात येतं अर्जुनचा फोन आहे, तर ती फोन कट करून टाकते. अर्जुन इकडे ओरडत असतो की पुन्हा कट करून टाकते फोन, माझा फोनच उचलत नाही म्हणून चिडचिड करायला लागतो. सायली म्हणते यांचा फोन येतोय मला, आणि तो फोन येतोय ते सदाशिव मैनावती बघतात. सायली म्हणते जर का मी यांचा फोन घेतला ना तर ते ताबडतोब इथे येतील, आणि ते एकटे इथे येणार नाहीत, येताना त्यांच्याबरोबर पोलिसांना घेऊन येतील. आता असं म्हणल्यानंतर पोलिसांचं नाव ऐकलं की सदाशिव आणि मैनावती घाबरतात ना. सायली म्हणते देणार आहात उत्तर की डायरेक्ट तुम्हाला पोलिसांशीच बोलायचे. ते दोघे तरीही गप्पच बसतात. तरी सायली म्हणते ठीक आहे, तुम्हाला जर काही बोलायचंच नसेल ना तर जे काही सांगायचं आहे ना तर ते पोलिसांना सांगा, मी काही बोलत नाही. आता मैनावती लगेचच घाबरते ना, म्हणते नाही नको पोलिसांना नको का बोलू, तुला माहिती ना सायली आम्हाला पैशाची किती तंत नाही. ते अगं हे बाहेरचं दुकान आहे ना, हे असंच टाकलं गेलंय ग, काही धंदा होत नाही ग याच्यामध्ये. आणि पुढे म्हणते की आणि आम्ही तुमच्या घरी आलो होतो ना तेव्हापासून तर फार आमचा धंदाच बसलाय ग. आणि आता इतके काही नाटकं करून करणार सांगायला लागते. आणि म्हणते की आता तू सांग आम्ही कोणाकडून पैसे
मागायचे ग, मग म्हणून आम्ही ना त्या तन्वीकडून थोडेसे पैसे घेतले. आता सायली म्हणते पण तुमचा आणि तिचा काय संबंध आहे? आता इतके दोघं जण ही नवरा बायको चालू दाखवलेत ना की बस. सायली म्हणते नाही, तुम्ही जेव्हा आमच्या घरामध्ये राहत होता ना तेव्हा तुम्ही तर त्यांच्याशी नीट बोलत सुद्धा नव्हतात ना. तर लगेचच हा सदाशिव म्हणतो अरे ती आता आम्हाला रस्त्यात भेटली आणि तेव्हाच आमचं बोलणं झालं, हो की नाही ग? तर दोघं मिळून खोटं बोलतात. हा मैनावती म्हणते हो ना, आणि आम्ही मग तिच्याकडून ना कर्ज घेतलं आणि हो तिच्याकडून घेतलेले सगळे पैसे परत फेडणार आहोत आम्ही. आता सायली म्हणते तुम्ही आणि प्रियाकडून कर्ज घेतलंय? सदाशिव म्हणतो हा मग. मैनावती म्हणते हो मग आता तुमच्या घरातलं कुणी आम्हाला कर्ज दिलं नसतं, पण या पोरीने आम्हाला मदत केली ना, आणि समोर आली आणि म्हणाले की मी तुम्हाला कर्ज देते, मदत करते, आणि म्हणून आम्ही तिच्याकडून कर्ज करते. आता लगेच सदाशिव म्हणतो अगं आम्ही आता खोटं नाही बोलत, आता पैसे देण्याचं दुसरं काय कारण असू शकतं सांग ना आम्हाला, काही ग महिने असा करायला लागतो. सायली म्हणते पण तुम्हाला कर्ज जर हवं होतं तर ते कर्ज कुठूनही मिळालं असतं ना, पण नेमकं प्रियाकडूनच का कर्ज घेतलं तुम्ही? आता असं म्हणल्यानंतर दोघं जण सुद्धा गप्प बसतात. सायली म्हणते काय संबंध आहे तुमचा तिच्याशी, तिच्याकडूनच कर्ज का घेतलं सांगा, बोला. तरी हे दोघं जण गप्पच बसतात. मैनावतीला म्हणते सायली की बोल ना ग. तर आता मैनावती म्हणते की अगं आता तुला काय सांगू, आणि म्हणते की आम्ही इकडे आजूबाजूला सगळ्यांकडून पैसे घेतले, कुणी आम्हाला समोर उभं करत नाही ग, आणि काही गप्पा मारायला लागते, आणि म्हणते की अशा वेळेला आम्ही काय करायचं होतं सांग ना आम्हाला. अगं ती तन्वी देवासारखी धावून आली आमच्यासाठी, आणि मग आम्हाला तिने मदत केली ग पैशांची. अशा इतक्या थापा सांगायला लागते ना की बस. आणि पुढे मैनावती म्हणते की हे बघ सायली, मी तुला ना सांगून ठेवते, गुणाची पोर आहे ग ती, बोलू नको सांग तिला काही सुद्धा. आणि सदाशिव पण ॲक्टिंग करत असतो आणि मैनावती सुद्धा. आता हे सगळं प्रियाला तर हे सगळं सायलीला तर काही पटत नाही, पण सायली यापुढे आणखीन काही बोलत नाही. आणि आता आपल्याला डायरेक्ट दाखवलेलं आहे पुढचा सीन. आपण इकडे पाहतो की इकडे अर्जुन एकसारखा फोन करत असतो सायलीला. आता सायली जेव्हा फोन उचलते तेव्हा अर्जुन म्हणते काय चाललंय बायको तुझं, एकसारखी माझे फोन का कट करतेस तू? आता सायलीने सदाशिव मैनावतीच्या घराबाहेर येऊन फोन उचललेला असतो. अर्जुन म्हणत असतो की तू अशी का करतेस, तुला हे दिसत नाही का मी ती काळजी करत असेल ते? सायली म्हणते हो मला हे दिसतंय, पण तुम्ही मला परत का फोन करताय? मी तुम्हाला म्हणाले होते ना की मला मोकळी झाल्यावर मी फोन करेन म्हणून. अर्जुन म्हणतो हे बघ तू आम्हाला मगाशी न सांगता फोन कट केलास, अरे मला इथे किती टेन्शन येत असेल तुला कळत नाही का? सायली म्हणते हो यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे, जेव्हा मला असं टेन्शन येतं आणि मी तुम्हाला फोन करते, तुम्ही कामात असता तेव्हा तुम्ही माझे फोन घेता तर का? अर्जुन म्हणतो हे बघ मी काय करतो ना हे तू मला आत्ता ऐकू नकोस आणि म्हणतो की मला आता तू सांग की तू कुठे आहेस, सदा महिन्याच्या घरीच आहेस का, काय घडलंय तिथं नक्की मला सांग ना. सायली म्हणते हे बघा मी तुम्हाला नक्की सगळं काही सांगणार आहे, पण आता इथून नको, मी तुमच्या ऑफिसला येते आणि सगळं सांगते. अर्जुन म्हणतो लवकर या आता तरी. आता सायली म्हणते हो, आणि रिक्षा म्हणून पटकन आता अर्जुनच्या ऑफिसला यायला सायली निघते. इकडे आपण पाहतो इकडे प्रिया अजूनही कॉफी करत असते, आणि इकडे तिचा ना फोन वाजतो, कारण तो फोन तर ठेवलेला असतो डायनिंग टेबलवरती, तिथे पूर्ण जे बसलेले असतात. आता प्रिया फोन वाजलेला पाहते आणि आता तो मोबाईल घेऊन किचनमध्ये जाते. आता फोन किचनमध्ये घेऊन जाते आणि आता तेथेच एका डब्यावरती ठेवते, आणि फोन तिचा कंटिन्यू वाजत असतो. फोन असतो मैनावतीचा, कारण आता सायली येऊन गेली ना हे सगळं सांगायचं असतं, आणि आता प्रियाला नेमकं कॉफीमध्ये दूध घालायचं असतं. आता ही सगळी सिच्युएशन पूर्ण जी डायनिंग टेबलवरती बसून बघतात. सतत फोन वाजतोय आणि ही प्रिया जी आहे तर ती फोन कट करते. आता अशा अवस्थेतच प्रिया लगेच कप घेते, गाळणं घेते, आणि आता ही कॉफी गाळणार असते, आणि ती आता फोन तिची ना थोडी धांदल उडते, आणि हे सगळं पूर्णाजी बघत म्हणतात अगं हे काय आहे, किती वेळा तुझा फोन वाजतोय? आता ती आणि आता पूर्णाजी म्हणतात की आता तू जर का तो फोन घेतला नाहीस ना तर तुझं लक्ष त्या फोनमध्येच जाईल, तर तो आधी फोन ना घेतो, असं पूर्णाजी म्हणतात. आता प्रिया काय करते, एका हाताने फोन उचलते आणि आता दुसऱ्या हाताने कॉफी गाळत असते. आता प्रिया फोन उचलून म्हणते हॅलो ऐक ना मी ना बिझी, जरा मी नंतर तुला फोन करू का? आता मैना इकडे म्हणते अगं तुला फोन जेव्हा कराल तेव्हा तू तर बिझीच असते, असं म्हणत असते, आणि म्हणते किती वेळा फोन करू ग मी तुला? इकडे पूर्णाजी म्हणतात तन्वी अगं फोनवर बोलता कॉफी गाळू नकोस, बाहेर सांडेल ना ती. आणि मैना इकडे म्हणत असते टवळे ऐकती का नाही तू? प्रिया म्हणत असते हो. पूर्णाजी म्हणतात अगं तू फोनवरती बोल, नाही तर कॉफी तर गाळ ना. प्रिया मैनावतीला म्हणत असते अगं काही अर्जंट असेल तर बोल ना, नाहीतर नंतर कॉल करू का? मैनावती म्हणते अगं तुझी ती सायली मगाशी आमच्या घरी येऊन गेली ना. आता असं म्हणल्यानंतर पटकन प्रियाच्या हातून काय म्हणून गाळणं एकीकडे सरकतं, आणि चहाचं ते कॉफीचं जे पातेलं आहे तर ती सगळी कॉफी गॅसवरती सांडते, आणि हे सगळं प्रिया आता पूर्णाजी बघतात ना, आणि मैना हा म्हणत असते.
पूर्णाजी आता जोरात ओरडतात, झालं सांडलीस ना, अगं हेच तर सांगत होती ना मी तुला, एका वेळेला एक काम कर, कॉफी तरी ओत किंवा फोनवर तरी बोल. इकडे प्रिया वैतागते अक्षरशः आणि मैनाला म्हणते मी 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 नंतर फोन करते हां तुला. मैनावती ओरडायला लागते आणि म्हणते अगं पण, आणि म्हणते काय कारण आहे बाबा यांचं कळतच नाही, आणि म्हणते अरे देवा, डोक्याला हात लावून मैनावती म्हणते की आता हिचं काही खरं नाही, म्हणजे ही आम्हाला पण पैसे मिळणार नाहीत, म्हणजे आमचं पण काही खरं नाही. म्हणून आता मैनावती डोक्यालाच हात लावून आता आई लक्ष्मी माते असं म्हणत असते. इकडे आपण पाहतोय की मैपतच्या घरामध्ये साक्षी घुसलेली असते, एकदम होडी वगैरे घालून तोंड पॅक करून, आणि म्हणत असते की आता कॅश तर घेऊन झाली, आता इथून निघावं लागेल असं म्हणून प्रिया अगदी बाहेर पहिल्यांदा तर पाहते की कुणी आहे का नाही म्हणून, आणि खिडकीतून उतरून आता ती घराच्या बाहेर निघत असते. आणि आता मनातल्या मनात आता ही साक्षी म्हणत असते की काय वेळ आली ना माझ्यावरती की माझ्याच घरातून आहे ना मला चोरासारखं बाहेर पडावं लागतंय. आता ही साक्षी एकदम नाकतोंड पॅक करून आलेली आहे, ब्लॅक कलरची होडी घातलेली असते, आणि इतक्यातच साक्षीला ना एक माणूस पाहतो, आणि साक्षी मनात म्हणत असते की अण्णांना अटक झाल्यापासून ना पोलिसांची गस्त इथे वाढली आहे, कुणीही पाहण्याच्या आत मी ना आता इथून निघते असं म्हणून आता साक्षी तिथून निघायला लागते. पण हे नेमकं एका माणसाने ऐकलेलं असतं, आणि तोच माणूस असतो जो मैपत जिथे राहतो त्याच एरियातल्या एका बंगल्यामध्ये काम करणारा माणूस असतो. आता बघा हां, आता हे सगळं तो माणूस ऐकतो, आणि त्या माणसाला आठवायला लागतं की एकदा अर्जुन आणि चैतन्य तिथे आलेले असतात, आणि ते म्हणालेले असतात साक्षीचा फोटो दाखवून की तुम्ही या मुलीला ओळखता का. तर हा माणूस म्हणतो की नाही हो. चैतन्य म्हणतो तुम्ही ते बाजूलाच राहतात ना. तर हा माणूस म्हणतो नाही हो, मी त्या पलीकडच्या बंगल्यात काम करतो. अर्जुन म्हणतो ऐका, तुम्हाला ही जर का मुलगी कुठे इथे दिसली किंवा या बंगल्यात तुम्हाला काही संशयास्पद वाटलं तर मला लगेच कळवा हां, खूप महत्त्वाचं आहे. तो माणूस म्हणतो ठीक आहे, मला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर द्या. तर अर्जुन त्यांना सांगतो की हे ॲडव्होकेट चैतन्य गडकरी आहेत, तुम्ही यांचा मोबाईल नंबर घ्या आणि काही वाटलं तर लगेच कळवा हां. म्हणून चैतन्य त्या माणसाला त्याचा मोबाईल नंबर दिलेला असतो, आणि अर्जुनने त्या माणसाला सांगितलेलं असतं कधीही काही वाटलं ना तर लगेच आम्हाला फोन करा आणि आम्हाला लगेच कळवा हां. आणि थँक्यू म्हणून ते दोघेही तिथून निघून गेलेले असतात. हे सगळं तो माणूस आठवतो आणि आता फोन काढतो हां खिशातला. इकडे पूर्णाजी प्रियाला म्हणत असतात केलेली कॉफी सगळी वाया घालवलीस ना, आता परत तू कॉफी बनव बरं. आता प्रिया म्हणते आता बोलता बोलता कसं सांडलं ना मला ते काही कळलंच नाही. पूर्णाजी म्हणतात की आधीच तुला काही जमत नाही आणि आता आणखीन वेंधळेपणा केलास ना तर मग झालंच अगदी. प्रिया म्हणते नाही नाही ग पूर्णाजी, आधी ना मी सगळं अगदी साफ करून घेते, स्वच्छ करते आणि मग परत एकदा कॉफी करते हां. आता पूर्णाजी म्हणतात हे बघ इकडेपर्यंत सांडलंय म्हणून. आता अक्षरशः किचन कट्ट्याच्या खालीपर्यंत ते कॉफीचे वगळ आलेले असतात, आणि आपल्याला इथं थोडं कॉमेडी म्युझिक दाखवलेलं आहे. प्रिया ती सगळी खाली पडलेली कॉफी आहे ना तर ती पुसून काढते, आणि बापरे इतकं अस्वच्छ काम दाखवलं ना प्रियाचं की बस. पूर्णाजी म्हणतात झालं का नाही ग, लवकर उर. प्रियाची अक्षरशः कंबर धरते हां प्रिया, आणि आता पटापट ती फरशी काय पुसून काढते, कॉफी सांडलेली. आता गॅस वगैरे ती पुसायला घेते. आता लगेचच गॅसवरती पातेलं ठेवते, आणि पूर्णाजी लगेच म्हणतात छी त्यातच कॉफी करणार आहेस तू, ते भांडं आधी धुवून घे हां. आता प्रिया लगेच म्हणते नाही नाही ते भांडं मी ना धुतच होते. असं करून प्रिया आता पूर्णाजी चांगलंच राबवत आहेत हां आज प्रियाला. आज चांगलंच प्रिया पूर्णाजीच्या तडाख्यात सापडलेली असते. आता आपण पाहतोय की ही प्रिया जी आहे तर पुन्हा आता त्या भांड्यामध्ये कॉफी टाकते, पुन्हा साखर घालते आणि पुन्हा पाणी ओतते. आता हे सगळं आपल्याला म्युझिकली दाखवलेलं आहे आणि एकदम फास्ट सीन दाखवलेले आहेत. हे पूर्णाजी प्रियाला चांगलं पळवत असतात आणि म्हणत असतात अगं ते गाळणं धुऊ ना, त्याच गाळण्याने गाळणार आहेस का तू, आणि तो कप पण धुऊ ना, अगं तो कप तसाच ठेवलास. आता पटकन प्रियाला कशी बशी पटकन त्यांना एक कॉफी करून देते बाबा, एक कपभर एकदाची, आणि इतकी थकते ना प्रिया, एक कप कॉफीमध्येच प्रिया आज आऊट झालेली असते. पूर्णाजी हे सगळं बघून हसत असतात. आता प्रिया पटकन एक कॉफी करून आणून देते बाबा एकदाच त्यांना, आणि आता तिथे डायनिंग टेबलवरती बसते आणि म्हणते पूर्णाजी हे घे हं कॉफी. आणि प्रिया म्हणते हे बघ पूर्णाजी ही घे तुझी कॉफी, आणि मला पिऊन बघ हं कशी वाटते ते मला सांग. पूर्णाजी म्हणतात हो हो. तर प्रिया म्हणते तुला आवडली ना तर तुझी रोज कॉफी ना मीच करणार, आणि म्हणते की बरं तू आता एन्जॉय कर, मी जरा आलेच हं. आता पूर्णाजी म्हणतात अगं कुठे निघालीस तू लगेचच. प्रिया म्हणते नाही जरा ते आलेच ना. पूर्णाजी म्हणतात हे बघ माझी कॉफी संपली ना की मग लगेचच तू आतमध्ये हा कप न्यायचा आणि मग धुवून ठेवायचा, नाहीतर भांडी तशीच पडतात ना गं. प्रिया म्हणते हो धुते ना मी. पूर्णाजी म्हणतात नाही तू बस इथे कप तिथे ठेव आणि मगच जा हां. अगं बस ना काय बघतेस. असं म्हणल्यानंतर प्रिया बसते आणि लागते ना मनात विचार करायला, आणि म्हणते की सायली सदा महिन्याला भेटायला कशाला गेली असेल, त्या म्हातारीसमोर ना नीट विचारताही आलं नाही मला. आणि इकडे पूर्णाजी मस्तपैकी कॉफी पित असतात आणि म्हणत असतात की खूप गोड घातलास तू, पण पहिल्या प्रयत्नाच्या मानाने ना जरा बरी केलीस कॉफी तो. आणि प्रिया हसायला लागते. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात आणि हो आता कॉफीचं भांडं घासून पुसून ठेवायला
विसरू नकोस आधी भांडं नीट पाण्याने धुवून ठेवायचं आणि मग घासायचं, नाहीतर वास तसाच राहतो ना, असं पूर्णाजी सूचना करत असतात. आता लगेचच बघा प्रिया त्यांची नक्कल करते आणि म्हणते हो एकच भांडं आधी पाण्याने विसरते, मग राख लावते, मग साबण लावते आणि मग घासून चमकवते, हवं असेल तर ना तर त्या भांड्याला मेकअप सुद्धा करते ना थोडा, दिवसभर तेच करत बसते मी म्हातारे, असं मनातल्या मनात म्हणत असते. इकडे पूर्णाजी म्हणतात ऐकलंस ना गं? प्रिया म्हणते हो घासून ठेवते पूर्णाजी म्हणतात घे झालं. आता प्रिया म्हणते झालं ना, बरं आलेच मी धुवून ठेवते कप म्हणून प्रिया आता किचनमध्ये जाते आणि इकडे पूर्णाजी हसत असतात. आता आपण पाहतोय पुन्हा ऑफिसमधला सीन. आता अर्जुन बाहेर सांगतो की कोणालाही आत पाठवू नका, कारण आता सायली केबिनमध्ये आलेली असते. अर्जुन म्हणतो की बोल सायली, बरं मला एक गोष्ट सांग की तू प्रियाचा पाठलाग करत होती, ती 6 महिन्याच्या इथे गेली, पैसे दिले, हे सगळंच कळलं, आता पुढे सांग. सायली म्हणते तिने त्या दोघांना पैशाचं बंडल दिलं आणि तुमच्याशी ज्यावेळेस बोलत होते ना मी, त्यावेळेस ती तिथून निघून गेली. आणि सायली हे सगळं ना म्युझिकली सांगत असते, म्हणजे तो सीन आठवून सांगत असते. सदाशिव आणि मैनावतीने कसं सायलीला खोटं कारण म्हणजे थाप मारून सांगितली की तिने आम्ही प्रियाकडून कर्ज घेतोय आणि तिने आम्हाला मदत केली, हे सगळं कारण तिथे जे काही सदा आणि मैनाने सांगितलं हे सगळं सायली आठवून अर्जुन आणि चैतन्याला सांगत असते आणि हे दोघं जण ऐकत असते. हे सगळं ऐकल्यावर तर चैतन्य म्हणतो प्रियाने कोणाला तरी मदत केली आणि म्हणतो की अरे हे कसं शक्य असेल बरं. सायली म्हणते मला सुद्धा तेच कळत नाहीये, मुळामध्ये प्रिया कधीही कोणाला कर्ज का देईल, मला तर काही समजत नाहीये, तिचा काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय ती कधी कोणाला मदत करत नाही, असं सायली म्हणते. आता अर्जुन तर म्हणतो प्रियाच्या हातून पैसे तर कधीच सुटणार नाहीत आणि सदा मैना जेव्हा आपल्या घरी आले होते तेव्हा ती कशी वागत होती त्यांच्याशी हे आपण तर आता बघितलेलंच होतं ना त्यावेळेस म्हणून. आणि अर्जुन म्हणतो तरीही ती त्यांना मदत करते. सायली म्हणते मला पण तेच कळत नाहीये की नक्की काय भानगड असेल म्हणून. आणि म्हणते काय हो प्रिया कशामध्ये अडकली असेल का, किंवा तिचा यामध्ये काहीतरी फायदा असेल का, कारण त्याशिवाय ती कधीच कोणाला मदत करणार नाही, नक्कीच कुठेतरी पाणी मुरते. आता चैतन्य सुद्धा विचार करायला लागतो हे नक्की काय भानगड आहे म्हणून. आणि आपण इतक्यातच पाहतोय की अर्जुन पुढे म्हणतो की हे बघ मी तुला परत सांगतोय की प्रियाला एक्सपोज करण्यासाठी ते ब्लड रिपोर्ट पुरेसे आहेत आपल्याला, आपण जाऊ तिच्याकडे, विचारू तिला आणि तिला सरळ खरं सांगावंच लागेल. तर सायली म्हणते तुम्हाला धीरधारचाच येत नाही का, आपल्या हातामध्ये पुरावे नाही आहेत, पुरावे मिळेपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे. आणि सायली म्हणते हे मी तुम्हाला सांगायचं का, तुम्ही वकील आहात की मी आहे. आता अर्जुन असं वैतागलेला असतो सायलीवरती आणि चैतन्य लागतो हसायला. आता अर्जुन म्हणतो तुला काय झालं दात काढायला. चैतन्य म्हणतो बघ ना, अरे एक वकील इमोशनली विचार करून इम्पल्सिव्ह होतोय आणि त्याचीच बायको प्रॅक्टिकल विचार करून पुरावे नाही आहेत हे सांगते, काय गंमत आहे म्हणून चैतन्य लागतो हसायला. आता सायली अर्जुन चैतन्यकडेच बघत असतात. चैतन्य म्हणतो अर्जुन तू आता फक्त रविराज सर आणि पूर्णाजी यांच्या इमोशनचा विचार करतोय आणि म्हणून तो असा बोलतोय म्हणून, पण सायली विनी बोलते ती योग्य असं चैतन्य म्हणत असतो. इतक्यातच चैतन्याला एक फोन येतो. आता तो फोन असतो त्याच माणसाचा, महिपतच्या घराबाहेर ज्याने साक्षीला पाहिलं ना तर त्या माणसाचा. तर चैतन्य म्हणतो हॅलो कोण बोलतोय. तर तो म्हणतो की वकील साहेब आपण DN रोडच्या बंगल्याबाहेर एका आपण भेटलो होतो ना, त्यावेळेस तुम्ही मला ना एक फोटो दाखवला होता आणि म्हटलं होतं की इथे तुम्हाला ही मुलगी परत दिसली किंवा या बंगल्याबाहेर हालचाल झाली तर मला ताबडतोब कळवायचं. तर चैतन्य म्हणतो येस तुम्ही तिथे पाहिलं का कोणाला. आता तो माणूस म्हणतो आत्ता त्या बंगल्यातून एक होडी घातलेला माणूस बाहेर पडताना मी बघितलंय. चैतन्य ओरडतो ना काय म्हणून. अर्जुन म्हणतो काय झालंय. तर तो माणूस म्हणतो तो पुरुष होता का बाई हे काही मला कळलेलं नाहीये, पण मला ना जरा विचित्रच वाटते. चैतन्य म्हणतो थँक्यू सो मच, तुमची ना खरंच खूप मदत झाली, अजून काही इन्फॉर्मेशन मिळाली ना तर प्लीज मला सांगा. तो माणूस सुद्धा होय सर म्हणून फोन ठेवतो. आणि आता फोन ठेवलं की लगेच चैतन्य सांगतो अरे अर्जुन आपण त्या दिवशी नाही का महिपतच्या बंगल्याबाहेर त्या माणसाला भेटलो होतो आणि त्याच माणसाने त्या बंगल्याच्या बाहेर तिथं कोणाला तरी बघितलं असं म्हणतो आणि सायलीकडे बघून चैतन्य गप्प बसतो. आता अर्जुनलाही कळतं. अर्जुन त्याला इशारे करायला लागतो गप्प बस म्हणून. सायली म्हणते तुम्ही बंगल्यात महिपतच्या घराबाहेर चौकशी करायला कशाला गेला होतात. आता अर्जुन आणि चैतन्याला काय बोलावं ते कळतच नाही. सायली म्हणते महिपतच्या बंगल्याबाहेर तुम्ही का आणि कोणाची चौकशी करायसाठी गेला होतात. आता अर्जुन चैतन्यकडेच रागाने बघायला लागतो. सायली म्हणते अहो सांगा ना. तर अर्जुन म्हणतो ते महिपत जेलमध्ये ना, सो आम्हाला माहिती होतं की महिपत जेलमधून सुटण्यासाठी काहीतरी गडबड नक्कीच करेल म्हणून आम्ही तिथे सांगून ठेवलं होतं की तिथे काही वाटलं किंवा काही तुम्हाला हालचाल जाणवली तर लगेच आम्हाला कळवा. चैतन्य पण म्हणतो करेक्ट आम्ही हेच केलं. आता अर्जुन म्हणतो की महिपत काही हालचाल
करत असेल तर आपल्याला लगेच कळेल ना. सायली म्हणते, एक मिनटं मला एक गोष्ट सांगा, महिप जर का सुटण्यासाठी काही धडपड करत असतील तर त्याच्या हालचाली त्याच्या बंद घरात कशा होतील, आणि जर का बंद घर असेल तर तिथे कोणी कसं काय दिसलं. आता हे प्रश्न आहेतच ना. तर अर्जुन आणि चैतन्य गप्पच बसतात आणि अर्जुन एकदम ओरडतो, पोलीस जाणार ना तिथे, दुसरे कोण जाणार, ते घर बंद आहे आणि फक्त पोलिसांनाच परमिशन आहे ना आतमध्ये जाण्याची म्हणून. बरोबर आहे, पण जाऊ दे ना, हे इम्पॉर्टंट नाही आहे, आता प्रियावरती लक्ष देणं ना सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणून. आता सायली म्हणते, हे बघा ते तर इम्पॉर्टंट आहेच, पण तुम्ही ना महिपतच्या घरावरती लक्ष ठेवून नक्की काय साध्य करताय ना, मला तर ते काहीच कळत नाही आहे. आणि अर्जुन म्हणतो, अगं ती मायनर गोष्ट आहे, सोडून दे ना. बरं मला एक गोष्ट सांग, जेव्हा तू प्रियाला फॉलो करायला घरातून निघालीस तेव्हा तू घरी काय सांगितलं. आता सायली म्हणते, तुम्हाला खीर द्यायला येते असं सांगून निघाले. अर्जुन म्हणतो, अरे वा, आता लगेच खिरीचा डबा टेबलवर आपटते आणि म्हणते, हे घ्या मी निघते. अर्जुन म्हणतो, लगेच निघालीस. तर सायली म्हणते, तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची नाही आहेत ना, मग मी इथं थांबून काय करू. अर्जुन म्हणत असतो, बायको थांब ना. तर सायली काय ते ऐकत नाही आणि सायली तिथून निघून जाते. आता सायली गेली की अर्जुन चैतन्यावरतीच ओरडतो आणि म्हणतो, तुझं डोकं फिरलंय का, तिच्यासमोर महिपचा विषय का काढलास तू, तिने साक्षीशी कनेक्ट केला असताना लगेचच. तर चैतन्य म्हणतो, आता सायली वहिनीसमोरच त्या माणसाचा फोन आला तर त्याला मी तर काय करू, आणि मला गोष्ट सांग की मुळात मला कसं सांगणार की तू सायली वहिनीला साक्षी जिवंत असल्याबद्दल अजूनही काही सांगितलेले नाही म्हणून. एकतर एवढी मोठी गोष्ट तू तिच्यापासून लपवून ठेवण्याचा सिरियसनेस कसा येत नाही रे अर्जुन तुला. चैतन्य आज आता अर्जुनला खूप बोलतो आणि म्हणतो, आश्रम केसबद्दल काय झालं होतं हे तुला आठवतंय ना, काय झालं होतं आठवतंय ना. आता असं म्हणल्यानंतर अर्जुनला आठवतं ना. सायली म्हणते, माझं एक घर होतं फक्त सर, तर तेही घर ज्यामध्ये मी लहानाची मोठी झाले होते आणि त्याचे तुकडे तुकडे होत आहेत, हे सगळं तुम्हाला मला सांगूच वाटलं नाही, फक्त लपवाछपी करत राहता, तुम्ही स्वार्थी आहात, तुम्ही स्वार्थी, असं अर्जुनला त्यावेळेस सायलीने ब्लेम केलेला असताना हा सीन आता अर्जुन आठवतो. आता चैतन्य म्हणतो, प्लीज जागा हो अर्जुन, जर का सायली वहिनीला साक्षी जिवंत आहे याबद्दल काही कळलं ना तर इमॅजिन कर की ती काय करेल म्हणून. चैतन्याने आता अर्जुनला चांगलंच घाबरवलंय आणि ठरलं तर मग आजचा भाग इथे संपतो. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून तब्बल 700 सबस्क्रायबरची खूप गरज आहे. तर आता आपण पाहतोय उद्याच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन गाडीमध्ये असतात आणि असं आता अर्जुन म्हणत असतो की आता आपल्याला जास्त पेन्शन ठेवायला हवेत, म्हणून आता त्या शाळेमध्ये आणि आश्रमात सगळीकडे ना ही शोधाशोध सुरू करतात. सायली म्हणत असते, वरचीवर जर का प्रिया सदा महिन्याला पैसे देत असेल ना तर आपल्याला तिचे सगळे अपडेट तिच्या बँकेकडून कळतील ना. अर्जुन म्हणतो, नाही सायली, आता प्रियाने ना सदाशिवानी महिन्याला ना कॅश दिली आहे म्हणल्यानंतर काहीतरी वेगळेच प्रकार असेल. सायली म्हणते, नाही पण ना हे सगळं आपल्याला, अर्जुन म्हणतो, हा काही वेगळाच प्रकार दिसतो आणि आपल्याला ह्याची शोधाशोध करायलाच हवी. सायली म्हणते, पण या सगळ्यामध्ये ना प्रियाच्या लक्षात यायला नको किंवा तिला शंका यायला नको, असं सायली म्हणत असते. आता बघूया उद्याच्या भागामध्ये आणखीन काय काय घडतं ते. पण एक नक्की, सायली आणि अर्जुन आता ह्या प्रियाची जी आहे ना पूर्ण तपासणी घेतात म्हणजे ना त्यांना ते तिच्या शाळेपर्यंत पोचतात आणि याचा प्रोमो आलेला आहे, तो मी तुम्हाला लवकरच देणार आहे. तर पाहत राहा माझ्या आवाजामध्ये ठरलं तर मग, आणि भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.